हॅलो एव्हरीवन, माझं तुषार, आय एम काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. तर मी आज एक लक्ष अभ्यासिकामध्ये आलेला आहे. तर माझ्यासमोर केतकी पोटे मॅडम आहे, तर त्यांनी त्यांचा परिचय देतात. मी केतकी पोटे, MA सायकोलॉजी झालेलं आहे माझं आणि मी गेली 7-8 वर्ष झालेले आहे एक लक्ष अभ्यासिका आणि एज्युकेशनल करिअर अकॅडमी चालवत आहे. तर माझा मी असे काही 2 प्रश्न विचारतो मेंटल हेल्थबद्दल, जे आम्हाला पण कामीन आणि जे पाहणार आहे त्यांना पण कामीन. तर माझा असा प्रश्न आहे की जे पण आता तुम्ही एवढं अभ्यासिका चालवत आहे, सगळ्याचं पोरांचं स्ट्रेस, स्वतःचं स्ट्रेस, तर हे सगळं कसं काय तुम्ही हँडल करता? पहिले तर मी स्वतः सायकोलॉजिस्ट असल्यामुळे मला तेवढा ट्रेस येत नाही जेवढा एक सामान्य व्यक्तीला येतो तेवढा. पण तरी पण आला तर मी असे काही गोष्टी करते की ज्यामुळे ट्रेस कमी होईल. त्यामध्ये जसं मला ट्रेस आला तर मी बाहेर निघून जाते किंवा मग एखादी गोष्ट ती जी डोक्यात आली तिला बाहेर कसं करता येईल याचा प्रयत्न करते. आणि एक असा प्रश्न आहे की जे पण म्हणजे पोरं आता लागत नाही खूप सारे, तर त्यांचं स्ट्रेस तुमच्या याच्यावर हवी होते की नाही? हो, होतो. कारण असे विद्यार्थी आहेत की ज्यांचे चेहरे पाहूनच मला त्यांच्या लक्षात येते त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे. त्याच्यामुळे मला कुठेतरी एक असं वाटतं की आपण या विद्यार्थ्यासाठी काय करू शकतो किंवा काय करायला पाहिजे. आणि मी मुद्दाम त्या विद्यार्थ्याकडे जाते, त्याच्याशी बोलते, काय प्रश्न आहे किंवा एखादा असाही विद्यार्थी असतो की जो माझ्याशी बोलत नाही. एक त्यांचं आदरयुक्त भीती आहे माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये. ते बोलत नाही तरी मी त्यांच्याजवळ जाते, त्यांना विचारते, त्यांना बोलतं करते आणि त्यांचा जो ट्रेस आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामधूनच माझंही आलेला ट्रेस थोडं कमी असे काही 2 टेक्निक जे तुम्ही सांगू शकता की काय अशा सिच्युएशनमध्ये काय करायला पाहिजे? म्हणजे कुठल्या ट्रेस हा, स्ट्रेस आलं की जास्त विचार केला की काय करायचं? जिथे ज्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात होते तिथे माणसाला ट्रेस येतो. जसं आता तुम्ही 12 घंटे अभ्यास करत आहे, 14 घंटे अभ्यास करत आहे, पण 14 घंटे तुमचा अभ्यास होत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. एका ठिकाणी बसून होणार नाही, म्हणून तुम्ही अभ्यास करताना एक 4 घंट्यानंतर 2 घंट्यानंतर उठायला पाहिजे. तुम्हाला वाटत आहे की मी वाचत आहे पण माझ्या डोक्यात येत नाही आहे, तर तुम्ही तो विषय बाजूला सारून द्या, बाहेर जा, थोडं चेहऱ्यावरती पाणी मारा किंवा एखाद्या पानटपरीवर जा, चहा टपरीवर जा. तुम्ही भलेही तिथे चहा घेऊ नका, पण तिथला एरिया जो आहे किंवा तिथलं जे सर्कल आहे, तिथे ज्या गोष्टी चालू आहे त्याच्यात थोडं लक्ष द्या. म्हणजे तुमचा हा जो ड्रेस आहे किंवा हे जे विचार आहे त्याला कुठेतरी फाटा फोडेल आणि ते विचार जे आहेत ते भरकटत जाईल. म्हणजे जो ट्रेससाठी आलेले विचार आहेत ते भरकटत जाऊन तुमचं मन दुसरीकडे लागेल. थँक्यू सांगितल्याबद्दल. तर केतकी मॅडमनी सांगितलं आहे की असं स्ट्रेस आला ती सॉल्व्ह करा, तर तुम्ही बी प्रयत्न करून पहा. थँक्यू.